थांबा, हा सिनेमा बघताना तुम्ही एक चूक अजिबात करू नका. हा लहान मुलांचा फॅन्टसी सिनेमा आहे असं समजून जर तुम्ही हा स्किप केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक जबरदस्त मूवी मिस कराल. 100 मूवीज आय लव्ह नंबर 32 ब्रिज टू टेराबिथिया. मी ही मूवी बघायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं की लहान मुलांची मूवी असेल म्हणून टाइमपास म्हणून लावली, पण अर्ध्या तासातच मी पूर्णपणे त्यामध्ये अडकलो. स्टोरी अशी आहे की एक जेस नावाचा मुलगा असतो, एकदम साधा शांत, कोणाशीही फारसा बोलत नाही, घरी पण त्याच्याकडे कोणाचं फारसं लक्ष नाही, शाळेत एकदम एकटा, म्हणजे एक असा टिपिकल बॅकग्राऊंड मधला मुलगा. पण एके दिवशी काय होतं, त्यांच्या शेजारी एक फॅमिली राहिले येते आणि त्यांची मुलगी लेस्ली त्या शाळेत येते. लेस्ली एकदम मारी मुलगी असते, कोणाचीही पर्वा करत नसते, स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असते. सुरुवातीला जेसलाही ही थोडी विचित्र वाटते, पण हळूहळू त्यांची जाम गट्टी जमते. आणि मग येतो तो सीन, दोघे जंगलात फिरत असतात तेव्हा त्यांना एक ओढा दिसतो. तिथे एक जुना दोर एका झाडाला बांधलेला असतो. त्या दोराच्या साहाय्याने ते तो ओढा पार करून त्या गुप्त ठिकाणी जातात. तेव्हा लेस्ली म्हणते, हे आपलं राज्य आहे आणि आपण त्याला नाव देऊया टेराबिथिया. आणि तो सीन पाहून मलाही माझ्या शाळेतल्या त्या दिवसांची आठवण आली, कारण आपण हे असंच काहीतरी जग बनवायचं. आणि मग काय, ते शाळा सुटल्यावर रोज त्या जंगलात जात असतात आणि त्या दोराच्या साहाय्याने तो ओढा पार करून ते त्या गुप्त ठिकाणी जात असतात. तिथे राक्षस आहेत, लढाया होतात आणि ती दोघं त्या राज्याचे राजा राणी आहेत. मी ही मूवी इतकी मस्त एन्जॉय करत होतो की मला माहिती नव्हतं की पुढे काय होणार आहे. आणि मग अचानक एक असा ट्विस्ट येतो की ज्याने मला पूर्णपणे हादरून टाकलं. तो काय आहे ते मी सांगणार नाही, कारण तो शॉक तुम्ही स्वतः अनुभवायला हवा. पण एवढंच सांगतो की त्या एका सीनने मला रडवलं. तर मित्रांनो, हा सिनेमा तुम्ही बघितलाय का? जर तुम्हाला पाहायचा असेल तर हा तुम्हाला प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सेव्ह करा आणि टॅग करा तुमच्या स्कूल मधल्या अशा फ्रेंडला ज्याला तुम्ही तुमचा जवळचा मानता. आणि हो, फॉलो करायला विसरू नका, कारण मी अशा 50 स्टोरी घेऊन येत असतो. तोपर्यंत धन्यवाद.